सुने घे सुने बाय चाय आड गो. अजून उठलाच ना या. शिरा घाल गो. झाला का तुमका झोपाक एवढा वेळ? तुमका सांगतोय आमच्या साशेने नाही आमका असा कपडा घेऊ होता, पण आमचे झिलच तसले म्हणून असं करूचा लागता. 10 वाजेपर्यंत झोपाक राहतली आणि उठून गेलं तर सांगतात का माहितीया, आई नो आम्ही ना मुंबईत लवकर उठतो, पोरांका शाळेत घालतो ना, शाळेत वेळ जायचं असतं. आम्ही आता गावात आरामा गेलं. मग साक्षीने खाय जायचं आरामा, साक्षीने खाय जायचं आरामा. शिराबाडला आमचा नशीबच तसला. मायराक भांडी घास, घराकडे भांडी घास. खर 2 सुने येले म्हणून म्हणतात आराम करीन. आराम या नशिबाक नाही. सकाळी उठला, ढोरा सोडली, शान भरला, पाणी आग गेला, पाणी भरला, पाणी भरून ठेवला, काय परत न्हाला का कपडे उमळून गेला, कपडे उमळून झाले का मग ह्यांच्या नाश्त्याचं पाण्याचं सगळा बघूचा लागतात. भाकऱ्यो करू खयो, ह्यांका तोंडात काहीतरी करू खया. ह्यांच्या जात जमणार नाही. आमका मला भाकऱ्या नाहीयेत म्हटल्याने काय मोकळी झाली. ते रोजच सांगितलं, म्हटलं मी शिकवते जरा बसायचं भाकरी भात. दोन्ही बाजू पाणी लावून ठेवल्या, झालं ते त्याची पाळ असा. काय सांगता आता सांग आजकालच्या पोरांका ह्या. आम्ही म्हणजे तो कसलो असता तोही माहित नाही, तो तेव्हा भाकरी थापूक शिकवल्या. आणि ह्यांका कसली काळीची शिस्त नाही. आणि ह्यांचे नारे घोळ, यांचे आवशीचे घोळ, त्यांचा उपयोग हा काय मागा सांगा. म्हणजे आयाची त्यांना काळजी नाहीच. तोंड चाळवलं तर मी ऐकणार नाही. त्यांना सांगायला ठेवलं, एकेका कसं बघून घेईन ना, खापावून ठेवीन म्हटलं. माका जर तुम्ही त्रास दिलास तर किती म्हणून करायचा. ह्या वयात मी काय तुमच्या सगळ्यांचे कपडे धुत बसलं, तुमचे बायका किती आणलास. मग झाले 4 दिवस झाले काय मायराने चालले आपापल्या. मग घरातली कामं कोणी आवशीच्या गोवान करायचे यांच्या. त्या आणता की ना असली